नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपल्या श्रावकांना आजचा विषय आपण सांगूया. मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती. ही जी दासबोधाची शिकवण आहे ती अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या वाणीतून कथनातून आपण ऐकत आहोत. आज आहे भाग 15वा, दशक 8वा, मायोद्भव नाम ज्ञानदर्श. परत एकदा सांगतो, भाग 15वा, दशक 8वा, मायोद्भव नाम ज्ञानदशक. 10 समास असतात प्रत्येक दशकामध्ये, म्हणजे 10 विषय असतात. पैकी पहिले 5 विषय आज आपण घेणार आहोत. देवदर्शन, सूक्ष्म आशंका. सूक्ष्म आशंका 3 नंबरला परत एकदा आहे. सूक्ष्म पंचभूते निरूपण, स्थळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. 5वा आहे स्थळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. तर आपण शुभदाताईंना विनंती करूया. शुभदाताई, आपण आजचं आपलं कथन इथून सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.
राम. सर्व श्रोत्यांना, दर्शकांना, अभ्यासकांना, दासबोधावर प्रेम करणाऱ्या सर्व जनांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक नमस्कार. आज आपण 8व्या दशकाच्या मायोद्भव नाम ज्ञान दशक या दशकाचा अभ्यास करणार आहोत. खरे तर श्री समर्थांनी या दशकाचे नाव मायोद्भव असे ठेवलेले असले तरी श्री समर्थ त्याला ज्ञान दशक म्हणतात. म्हणजे त्याला आणखीन एक दुसरं महत्वाचं नाव दिलं आणि ते म्हणजे ज्ञान दशक, ज्ञानाची 10 रूप. हे विश्व विकारी, सगुण, मृत्यूच्या आहारी जाणारे म्हणजे नाशवंत, विनाशी. परंतु या विश्वाला आधार देणारे, त्याचे मूळ कारण असणारे परब्रह्म अदृश्य, अविनाशी, अविकारी, गुणरहित आणि सारांश म्हणजे अमृतमय आहे. येथे 3 पर्याय आपल्याला संभवतात. म्हणजे 3 विचारांच्या दशा आपल्याला इथे समर्थ सुचवतायत. पहिली आहे विश्व सत्य आहे, परब्रह्म सत्य नाही. दुसरी आहे विश्व सत्य असून परब्रह्मही सत्य आहे. आणि तिसरी जी पायरी आहे ती आहे की विश्व सत्य नाही, परब्रह्म मात्र सत्य आहे. ज्ञानी पुरुष पहिले दोन्ही पर्याय अमान्य करतात आणि तिसरा पर्याय मात्र मान्य करून आपला प्रवास पुढे चालू ठेवतात. पहिला जो पर्याय समर्थांनी सांगितला ते म्हणतात आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी पुरुषांचा आहे. तर दुसरा जो पर्याय किंवा दृष्टिकोन आहे तो दृश्य साक्षात्कारी अज्ञानी पुरुषांचा आहे. अखंड उपासना, निरंतर ध्यान किंवा अत्यंत सखोल ब्रह्मज्ञानाचा विचार यांच्या प्रभावांचे जे काही मनावर प्रभाव होतात आणि त्यामुळे त्यांचे मन केवळ ब्रह्मस्वरूपातच राहणं मान्य करतं. त्यामुळे त्यांना मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. त्यांच्या दृष्टीने समर्थ म्हणतात एका परब्रह्माशिवाय या विश्वात काहीही अस्तित्वाचं नाही. म्हणजे त्यांच्या मते हे विश्व झालेच नाही अशी त्यांची ठाम समजूत आहे. अर्थात एकाने दुसरे निर्माण केले हेही त्यांना मान्य नाही किंवा हेही त्यांच्या दृष्टीने खरे नाही. परंतु समर्थ म्हणतात की अज्ञानी लोकांसाठी या विश्वाची जी निर्मिती कथा आहे ती इथे आपल्याला प्रकर्षाने मांडावी लागते. आता पुढचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो 8व्या दशकातल्या पहिल्या समासाचा म्हणजे मायोद्भव. मायोद्भव म्हणजे मायेने निर्माण झालेलं. या निसर्गाचा सिद्धांत आहे की कोणतीही निर्मिती होण्यासाठी हालचाल व्हावी लागते, काहीतरी क्रिया घडावी लागते. ही हालचाल शक्तीच्या प्रभावाने घडते. म्हणून या विश्व निर्मितीच्या मुळाशीही कोणती तरी एक शक्ती कार्यरत असली पाहिजे हा इथे ठाम विचार मांडलेला आहे. परब्रह्माच्या विविध शक्तींमधील माया ही एक अतिशय विलक्षण आणि अद्भुत शक्ती आहे.
हे आपण मागच्याही सभासांमध्ये पाहिलेलं आहे. ती परब्रह्माशी पूर्ण एकरूप आहे, परंतु मूळ ब्रह्माच्या एकाच भागावर ते आच्छादलेली असलेली, म्हणजे संपूर्ण विषय त्या परब्रह्मावरती आच्छादलेली नाही. त्यामुळे निर्गुण आणि एकजिनची ब्रह्म सगुण दृश्य व भेदाभेदाने भरलेले भासू लागते. म्हणजे सत्य नाही, ते भासमान आहे. मायेच्या आवरणाखाली हे जीव वावरत असतात, म्हणून त्यांना हे विश्व खरे वाटते. अज्ञानाचा प्रभाव असल्यामुळे इंद्रियांमार्फत चाललेलं जे जीवन आहे तेही आपल्याला सत्य वाटतं. अर्थात जीवाच्या अवस्थेप्रमाणे विश्व स्वरूपही त्याच्या पुरते पालटत राहते म्हणजे परिवर्तन होत राहतं, बदल होत राहतो. जीव परब्रह्म झाला की विश्व ही त्याला ब्रह्मरूप दिसते. माया अज्ञानाचा पसारा वाढवून विश्वाचे भ्रम आपल्यामध्ये भासवते, निर्माण करते. तर तेच अज्ञान कमी करून ब्रह्ममय विश्व आपल्याला दाखवत असते. असे का? तर या प्रश्नाला उत्तर नाही. म्हणून साधू संतांच्या संगतीने आपल्या ज्ञानाची पातळी वाढवायची. साधू संतांची संगत, त्यांच्या विचारांचं श्रवण जीवनामध्ये अतिमोलाचं का? तर आपले जे अज्ञानी किंवा अति कमी प्रतीचे, कमी श्रेणीचे विचार आहेत त्यांची पातळी वाढवण्याकरता साधू संतांची संगत गरजेची आहे. आणि म्हणून हे काम प्रत्येकाला करायचं आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला जर उत्तम मार्गदर्शन हवं असेल तर आपल्याला 8व्या दशकाचा पहिला समास मायोद्भव हा मनपूर्वक अभ्यासला पाहिजे. हे इथे समर्थ आपल्याला आवर्जून सांगतात. ती शिकवण घेऊन आपण 8व्या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे देवदर्शन या समासाकडे जातो आहोत. या जगाला कर्मभूमी म्हटलेलं आहे. म्हणजे येथे जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्ध होते. म्हणजे प्रत्येक कर्म करणाऱ्याच्या कर्माची सिद्धी होते. देवदर्शनाच्या संदर्भातही सामान्य माणसे हाच नियम लागू करतात, पण हा त्यांचा विचार किंवा विचारधारणा समर्थ म्हणतात अत्यंत चुकीचे आहे. कारण येथे देवदर्शन म्हणजे एखाद्या मूर्तीचं, भगवंताचं दर्शन अपेक्षित नाही, तर येथे समर्थांच्या, साधू संतांच्या, तत्वविचारकांच्या दृष्टीने देवदर्शनाचा अर्थ आहे आत्मज्ञान, हा अभिप्रेत असलेला अर्थ आहे. मग ज्ञान म्हणजे काय? तर अनुभव. अनुभवाला ज्ञानाची परिभाषा दिलेली आहे. मग अशा अनुभवांमध्ये स्वस्वरूपाचा अनुभव परमश्रेष्ठ. आपल्याला अनेक अनुभव आले, पण त्यातला परमोच्च बिंदू कोणता? तर आपल्याला स्वानुभवाची प्रचिती येणं. त्या अनुभवाने परब्रह्म स्वरूपाचे आकलन शक्य होते. खरा देव अतींद्रिय अदृश्य असून तो या विश्वाचा खरा आधार आहे. हे ज्ञान होणे म्हणजे खरे देवदर्शन होणे. समर्थांनी इथे देवदर्शनाचा अर्थ अत्यंत साध्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने सुस्पष्ट करून सांगितला. परंतु ते म्हणतात या जगात देवी देवतांविषयीचे अनेक पंथ
उपासना आहेत, त्यातून बाहेर पडून एखादाच खऱ्या देवाचा शोध घेतो. आपण देवभर आयुष्यभर देवदेव करतो, पण तो खरा देवदेव नाही, हे इथे आपल्याला समर्थ समजून सांगतात की त्या खऱ्या देवाची प्राप्ती म्हणजे खरे देवदर्शन. या सृष्टीत असलेले गूढ व त्यामुळे मनात या सृष्टीकर्त्याविषयी, त्याच्या कार्याविषयी मनात प्रश्नांचा गुंता निर्माण होतो, म्हणजे शेकडो प्रश्न निर्माण होतात. आणि ही गोष्ट साहजिक आहे. परंतु या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी माणसाला सखोल अभ्यासाची नितांत गरज आहे. आणि खऱ्या देवाच्या शोधासाठी त्यानंतर आपल्याला सज्ज व्हायचं आहे. म्हणून या समासाचा अत्यंत आस्थेवाईकपणाने, अगदी मी तर म्हणेन प्रेमाने त्या समासाच्या अंतरंगामध्ये शिरून आपण सखोल अभ्यास करूया. आणि ही शिकवण घेऊन आपण या समासाच्या समारोप करून पुढच्या समासाकडे वळतो आहोत. आणि पुढच्या समासाचं शीर्षक आहे सूक्ष्म आशंका निरूपण. माणूस जेव्हा एकदा अभ्यास करायला सुरुवात करतो, तेव्हाच त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या शंकांचं निरसन होणं ही त्याच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे. श्री समर्थ या समासात अद्वैत तत्वज्ञान स्वीकारल्याने येणाऱ्या मुख्य अडचणींचा उहापोह करतात. अद्वैत म्हणजे काय? एकच. हे एकच तत्वज्ञान, तो मी एक आहे, हे आपण स्वीकारलं तर याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात त्याचा इथे अभ्यास करायचा आहे. ते म्हणतात परमार्थ हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये केवळ बुद्धीच्या सामर्थ्यावर परमात्म वस्तूचे स्वरूप निश्चित करणे अशक्य आहे. एरवी आपण बुद्धीने ज्ञानाची परिसीमा गाठतो, पण परमार्थामध्ये त्या परमात्म्याचं खरं ज्ञान मिळवण्याकरता केवळ बुद्धीचा वापर आपल्याला पुरेपूर लाभ देत नाही. त्यासाठी ते पुन्हा पुन्हा सांगतात की आत्मज्ञान हवे. ते कोणाजवळ असतं तेही ते सांगतात. ते ज्या पुरुषाजवळ असतं त्याला आत्मज्ञानी पुरुष म्हणतात. नेह नानास्ति किंचन म्हणजे ब्रह्मदारण्यक उपनिषदामध्ये या वचनाचा असा अर्थ सांगितला आहे की परमात्म स्वरूप शुद्ध, नित्य आणि केवळ एकच एक असून सर्वव्यापी, अविकारी, निर्गुण, सूक्ष्म आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते अदृश्य आहे. पण आपला या विश्वाविषयीचा जो अनुभव असतो यापेक्षा पूर्ण विरोधी आपला असला तरी आपल्याला ते छान वाटतं. ज्ञानी पुरुषाला हे विश्व असूनही नसल्यासारखं वाटतं. याचा उल्लेख अनेक ठिकाणी दासबोधामध्ये केलेला आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषाला हे विश्व आहे आणि नाही याबद्दल काहीही वाटत नाही. तीच अवस्था त्यांनी म्हटलेलं आहे अदृश्य ब्रह्माविषयी आपल्या मनात असते. परंतु ज्ञानी पुरुषाची प्रतिक्रिया, मत असते ते खरे असते व आपला अनुभव इथे खोटा ठरतो. ही गोष्ट आपल्याला समर्थ पटवून देण्यासाठी म्हणतात की याच साठी
मूळ अविकारी ब्रह्मापासून विकारी नाशवंत विश्वनिर्मिती कशी झाली या प्रश्नाचं उत्तर ते इथे शोधतात. हे अद्वैत वेदांताला सांगणे कर्मप्राप्त ठरते. म्हणजे अद्वैताचा अभ्यास इथे का करायचा त्याचं महत्व आपल्याला त्याने सांगितलं. म्हणून विचारांच्या पातळीवर निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व, निर्गुण ब्रह्म जे आपल्याला आकाराने दिसत नाही आणि दिसणार जे दृश्य विश्व आहे यांची पारस्परिक संबंध जे आहेत त्यांची उकल करताना समोर येणाऱ्या अडचणींचे वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. की आपल्याला या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की अनाकलनीय अव्यक्त ब्रह्म आणि दृश्य जगताचा पसारा. आणि म्हणून ज्ञानी पुरुषांच्या संगतीत राहण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ते आपल्याला वारंवार देतात. आणि म्हणून आपण या समासाचे सखोल अध्ययन केले पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला सांगतात की माणसानं आपली पारमार्थिक उंची वाढवली पाहिजे. ती उंची वाढवायची असेल तर आपल्याला दासबोधाचा प्रत्येक समासाचा अभ्यास अत्यंत म्हणजे नितांत आवश्यक आहे. हा संदेश आपण इथे घेऊन या दशकाच्या पुढच्या समासाकडे आपण जात आहोत. पुढच्याही समासाचं जे शीर्षक आहे तेच मागच्या समासाचं सूक्ष्म आशंका निरूपण हेच हेतुपुरस्सर दिलं, पण विषय मात्र वेगळा मांडला. तो विषय कोणता? तर समर्थ म्हणतात सर्व जगातील माणसांचे विभाजन दोन भागामध्ये केले जाते, एक ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी. ज्ञानी माणसांचा अनुभव निराळा, तो ज्ञान दशेने त्याच्या देहबुद्धीचा समूळ नाश करणारा आणि केवळ एकच एक ब्रह्मस्वरूप त्याच्या अनुभूतीला येतं. ही जी अवस्था आहे ती ज्ञानी माणसाची आहे. या उलटची अवस्था आहे अज्ञानी दशा. म्हणजे कोणती? तर देहबुद्धीचाच विकास करणारी, दृश्य जगताला सत्य मानणारी आणि तीच प्रचिती घेणारी. ज्ञानदशा प्रतिभेच्या विहाराला, म्हणजे ज्ञानदशेने प्रतिभेमध्ये विहार करता येतो, तर अज्ञान दशा बुद्धीच्या विहाराला पूरक ठरते. ज्ञानदशा ही निशंक करणारी, तर त्या उलट अज्ञान दशा मनामध्ये अनेक प्रश्न संशयांची निर्मिती करणारी. परमात्म स्वरूपाचा साक्षात करून घेणं हा निशंक होण्याचा राजस मार्ग त्याने सांगितलेला आहे. पण ते म्हणतात जोवर हा साध्य होत नाही तोवर बुद्धी स्थिर ठेवून तर्क शुद्ध विचार करणे हेच श्रेयस्कर ठरते. याच भूमिकेवर स्थिर राहून संतांनी आपले ग्रंथ लिहिले. म्हणजे संतांच्या भूमिकेचा आपल्याला केवळ अभ्यास नाही तर त्याची प्राप्ती करून घ्यायची. या ग्रंथांचा आधार घेऊन सूक्ष्म अध्ययन करणाऱ्या साधकास ज्ञान कला उत्पन्न होण्यास मोलाचे सहकार्य लाभते. म्हणजे इथे ग्रंथांचं जे आपल्या जीवनामध्ये कार्य आहे ते इथे त्यांनी स्पष्ट केलं. कारण
ज्ञान हेच मोक्ष प्राप्तीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ज्ञानी पुरुषाच्या अनुभवास फार मोठे महत्व आहे आणि वेदांतामध्ये याला एकच संज्ञा आहे. ती संज्ञा म्हणजे अजातवाद. हा कोणत्याही प्रकारचा वाद नाही. तो ब्रह्मज्ञानी पुरुषाचा सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाची फोड करून त्याचा सुस्पष्ट अर्थ सांगून समर्थ आपल्या अभ्यासाला खूप मोठं सहकार्य करतात. हे आपण विनम्रतेने इथे नमूद केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. अज्ञानी मनुष्य आपल्या बुद्धीच्या बळावर जगातील घटनांचे संदर्भ अर्थ लावत असतो. अन्य प्राणी आणि माणसामध्ये भेद आहे की माणूस म्हणतो मी अज्ञानी आहे, मला ज्ञान हवं. या दृश्य विश्वाला व्यापणारी शक्ती म्हणजे माया. या विश्वाची जी जाणीव आहे, चेतना आहे, ती शुद्ध जाणीव, तीच मायेचं अधिष्ठान आहे. त्यासच ईश्वर हे नामावेदानपण आहे. मूळ पुरुष आणि मूळ माया या विश्वाचे मूलाधार आहेत. सद्गुरु कृपेने मायेचे रूपांतर ईश्वरी शक्तीत होते. आरंभीच्या अज्ञान दशेत देहबुद्धीचं बंधन करणारी माया साधकावस्थेमध्ये विवेक वैराग्य याची आपल्याला प्रचिती म्हणजे ईश्वरी शक्ती प्रदान करते आणि सिद्धावस्थेमध्ये वंध्या पुत्रवत ती नाहीच पण होते. अशा मायेचे स्वरूप सुस्पष्ट होण्यासाठी आपल्याला अत्यंत गरज आहे की आपण या समासाचा मनपूर्वक अभ्यास केला पाहिजे. हे ज्ञान ग्रहण करून, ही विनम्रता येथे नमूद करून आपण 8व्या दशकाच्या 4थ्या समासाकडे जातो आहोत. 4थ्या समासाचं शीर्षक आहे सूक्ष्म भूते निरूपण. श्री समर्थ या समासात हे सुस्पष्ट करतात की जिवंत परब्रह्माच्या ठायी असलेली एक विलक्षण शक्ती जी आहे तिलाच मूळ माया म्हटलेलं आहे. या मायेच्या अनुभवाने आपल्याला अनुभवास येणारे ब्रह्म म्हणजेच ईश्वर होय. ते सर्वत्र व्यापून उरलेले आहे. त्यातच विश्व दृश्य होते. ते तगते आणि अखेरीस तेथेच ते अंतर्धान पावते म्हणजे नष्ट होते. ईश्वर अनेकत्वात दिसत असला तरी तो एकच आहे. हेही तत्व समर्थांनी पुन्हा पुन्हा आपल्याला पुनरावृत्ती करून त्याची जाणीव करून दिली. पण मुळात हा भास हा मूळ मायेचा खेळ आहे. या खेळात ते एका बाजूला अनंत जीवांची निर्मिती करते आणि दुसऱ्या बाजूला ती त्रिगुणांच्या म्हणजे सत्व रज तमांच्या सामर्थ्याने पंचभूतेही निर्माण करते. जीव आणि पंचमहाभूते हे सर्व ईश्वराचेच रूप आहे. परंतु ईश्वर ज्ञानी आणि जीव मात्र अज्ञानी ही स्थिती आहे. ईश्वर स्वस्वरूप कधीही विसरत नाही. तर जीव स्वस्वरूपाला आयुष्यभर मरेपर्यंत ओळखू शकत नाही. ही जीवनाची विपरीत स्थिती आहे. ईश्वर म्हणतो विश्व माझ्यात सामावलेले आहे, तर जीव म्हणतो मी या विश्वात आहे. ईश्वर सदैव तृप्त
आणि वासना तृप्त झालेला असा आहे, तर जीवाची अवस्था या विपरीत आहे. म्हणजे तो भयग्रस्त आहे, त्याला कुठली ना कुठली तरी भीती अखंड सतावते आहे. आणि त्या भयग्रस्त मध्ये तो कामी पण असतो. मूळ मायेतून माया निर्माण होते, हे आपण पुन्हा पुन्हा बघितलं. ती त्रिगुणांच्या साह्याने हे विश्व निर्माण करते, हेही पाहिलं. या विश्वाचे बाह्य रूप एकमेकात मिसळलेल्या पंचमहाभूतात्मक शक्तींची निर्मिती आहे. म्हणजे हे सगळं दृश्य विश्व महाभूते एकमेकात मिसळल्यामुळे आहे, हे आपण मान्य करू. सर्व जीव सुद्धा या विश्वातच वावरत असतात. आपण हे सर्व ज्ञान या समासाच्या सुयोग्य वाचनाने, अभ्यासाने, मननाने, चिंतनाने प्राप्त करावे आणि आपल्या आयुष्यामध्ये परिश्रमाने बहरत ठेवलेली ही जी ज्ञान गंगा आहे, ती अत्यंत पवित्र 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 स्थितीला नेऊन पोचवावे. त्याशिवाय आयुष्यात शांत बसू नये, हा अत्यंत मोलाचा संदेश आपल्याला या समासामध्ये दिलेला आहे. यानंतर आता आपल्याला अत्यंत थोडक्यामध्ये या आजच्या कथनाचा समारोपाचा 5वा भाग म्हणजे 5वा समास बघायचा आहे. या 5व्या समासाचे शीर्षक आहे स्थूल पंच महाभूते. हे सर्व विश्व पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणाने निर्माण झालं, याची आता आपण पुन्हा पुनरावृत्ती करतो आहोत. या समासामध्ये श्री समर्थ पृथ्वी, पाणी, तेज आणि वायू यापासून बनलेले कोणकोणते पदार्थ आहेत त्यांचं सविस्तृत वर्णन करतात. आकाशाचं जे काही आपण अवलोकन करतो, निरीक्षण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ती सद्वस्तू ठरू शकते, म्हणजे ईश्वर ठरू शकते, त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. पण ती का ठरू शकत नाही याचाही सर्व ओहापोह म्हणजे सविस्तर वर्णन, सविस्तर चर्चा समर्थाने या समासात केली. म्हणजे स्थूल पंच महाभूतांचे स्वरूप आणि त्यांचे कार्य नीटपणे जाणून घेण्यासाठी आपल्याला म्हणजे साधकाला या समासाचे अध्ययन आधी करणं आणि मग ते आकलनाच्या रूपातून समजून घेणं, या महत्वाच्या पायऱ्या या परमार्थाच्या समासामध्ये प्रवासामध्ये आपल्याला करायच्या आहेत. त्या आपण करण्याची मनस्थिती निर्माण करूया. आणि या इथे आपण आजच्या कथनाचा समारोप करून श्री रामरायाचा समर्थांचा जय जयकार करूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला माझे नमन आहे. आपला अखंड दासबोधाचा अखंड अभ्यास फार संक्षिप्त आणि सोप्या भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची तुमची जी क्षमता आहे त्याच्यासाठी मी आपल्या आभारी आहे. सर्व श्रावक पण याचा लाभ घेतील याची मला खात्री आहे. सर्वांना विनंती की ही दासबोधाची शिकवण आपल्या परिवारातील आणि परिचयातील सर्व वयोगटातील सदस्यांपर्यंत पोहोचवावी ही आपल्याला परत एकदा विनंती आहे.
डॉक्टर शुभदाताई, आपले बहुमूल्य ज्ञान आणि बहुमूल्य वेळ या योगदानासाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही खूप आभारी आहोत. आणि आपण आजच्या या शृंखलेमध्ये इथे थांबतो.